तर मंडळी नमस्कार. बघू शकता तुम्ही समोर तुम्हाला इन्स्टामार्टची कॅरी बॅग दिसते. तर आम्ही आज थोड्या वेळापूर्वी इन्स्टामार्टवरून आम्ही काही वस्तू मागवल्या होत्या. म्हणजे बिस्किट पण होते आणि बाकीच्या पण गोष्टी होत्या आणि त्याच्यासोबत आम्ही हे बघू शकता अंड्याचा ट्रे मागवला आहे. या श्रुतीनं आत्ताच हा ट्रे या बॅगमधून बाहेर काढला आहे. ट्रेची कंडिशन तुम्हाला दाखवतो कशी आहे ते. हे बघा ट्रेची कंडिशन बघा. म्हणजे एवढी पुअर सर्व्हिस ते पण इन्स्टामार्ट करून अपेक्षा नव्हती. आणि त्याचा जो ट्रे आहे तो खूपच असं लूज आहे. अजिबात ते कडक असतात शक्यतो. आम्ही खूप वेळा मागवले, म्हणजे मोजूच नाही शकत एवढ्या वेळा आम्ही मागवलेत. नेहमी मागवत असतो, आठवड्यातून 4-5 वेळा आमचं अंडी मागवणं असतं. तर आम्ही नेहमी मागवतो, पण अशी लूज क्वालिटीचं ट्रे कधीच आम्हाला मिळाला नाही. हे बघा तुम्हाला दाखवतो काय झालं ते. ट्रे जरा दाखवा, उचलून दाखवा जरा. हे बघा, हे बघा काय झालं. हे बघा लिटरली त्याच्यामधले अंडी फुटलेत. म्हणजे अशी पुअर सर्व्हिस दिली आम्हाला इन्स्टामार्ट करून. मग ही चुकी इन्स्टामार्टवाल्यांची आहे की जो पण डिलिव्हरी पार्टनर जो आमच्या घरी आला होता डिलिव्हरी घेऊन त्याची आहे. तर जसं आम्हाला समजलं पटकन आम्ही बिल्डिंगच्या खाली गेलो पार्किंगमध्ये आणि त्या डिलिव्हरी पार्टनरला विचारलं तर श्रुतीच सांगेल त्याचं उत्तर काय होतं ते. तो काय बोलला मी काही करू शकत नाही, मी तर आणताना सेफ आणलं होतं. मग कसं फुटलं, त्याने आणून फक्त दिलं आणि मी फक्त इथे वन साइड ठेवून दिलं होतं जेणेकरून मला काहीतरी नाश्ता आणि श्रुतीने पण लगेच ते पॅकेट लगेच खोललं, लगेच म्हणजे याच्यातून लगेच बाहेर काढलं. तर मला ते जे डील असतं ना आपलं ते त्याचा ते असं किचकिचित लागलं, असं चिपचिपी. तर म्हटलं हे असं का होतंय. बघते तर पूर्ण वन साइड, आता वन साइड खराब झाले, आता पूर्ण ट्रे खराब झालाय. म्हटलं आपण हा व्हिडिओ बनवूया आणि दाखवूया जेणेकरून एवढं आपण महागड्या आणि घेतले आम्ही 320 रुपयाला अंडी. मंडळी तुम्हाला एकच सांगणं आहे की जेव्हा पण तुम्ही इन्स्टामार्ट, हे बघा इन्स्टामार्टवरून तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करता कोणती पण गोष्ट, तर जोपर्यंत तो एजंट दारामध्ये आहे तोपर्यंतच आपलं जे पण सामान आहे, जे पण आपण मागवलंय ते तुम्ही तिथल्या तिथेच चेक करा मंडळी. कारण नंतर हा प्रॉब्लेम फेस करायला लागतो. हे बघ मला तर वाटतं भरपूर सारे अंडी फुटलेत. आता आपण खोलून बघूया याच्यातले किती अंडी फुटलेत, आपलं किती नुकसान झाले ते खोलून बघूया. ओपन करून बघते कारण खूप वाईट वाटतं. अजून आम्ही नाश्ता केला नाहीये. खरं तर आम्ही विचार केलेला अंडा ब्रेड करायचा. तर बघूया आता. नाश्त्यासाठी खास अंडी मागवली होती आणि अजून पण काही गोष्टी मागवल्या होत्या. ब्रेड पण मागवलं होतं. ब्रेड तर व्यवस्थित आला, बिस्किट वगैरे एकदम व्यवस्थित आले. फक्त नुकसान झालंय आमचं हे अंड्याच्या ट्रेमध्ये. आणि तुम्हाला तर माहिती आहे अंडी किती महाग आहेत ते. तो मुलगा जो होता ना ज्याने डिलिव्हरी दिली तो तर बोला मी एकदम सेफली आणलं, हे बघू शकता मी इथून आणलं असं मला सांगत होता. पण काय झालं काय माहित नाही. पण एक तर असं असावं की हे जे नुकसान झालंय ते डिलिव्हरी पार्टनरमुळे झालं असणार, जो पण डिलिव्हरी द्यायला त्याच्यामुळे, किंवा पुअर पॅकेजिंग पण आपण बोलू शकतो. तर मंडळी तुम्हाला दाखवतोय बघा आता. खूप डॅमेज आहे, खूप मधले आदले सगळे डॅमेज आहेत. बघा काय बोलू शकतो या पद्धतीला आपण. मंडळी बघा, हे बघा हे अंड पूर्ण डॅमेज आहे, हे अंड पूर्ण डॅमेज आहे, हे डॅमेज आहे पूर्ण अंड, हे पण डॅमेज झालं. उचलून दाखवा. हे बघा आणि पूर्ण टोटल. हे बघा कसं, हे काय हे म्हणजे हे अख्खं अंड आणि इथे फक्त हे असं हेच आहे. म्हणजे हे आहे त्याचं अंड्याचं कवच आहे आणि त्याच्यावरती हे असं होतं. पूर्ण डॅमेज आहे. काय समजत नाहीये की हे इन्स्टामार्टवाल्याने काय चालवलं ते. तर हे बघा हे पण अंड पूर्ण एकदम फक्त कवचच राहिले. पूर्ण एकदम सगळं याच्यामध्ये खराब झालं. म्हणजे जे खराब झाले ना अंड ते याच्यामध्ये ठेवा, जे चांगले अंडे ती पलीकडे त्या याच्यामध्ये ठेवा. हे बघा किती अंडी खराब झाले, तुम्हाला याचा अंदाज येईल आता. हा एक खराब आहे. कवच लिटरली फुटून ते लीक होऊन ते ह्याच्यावरती पडलेत आणि ह्याच्यामध्ये. तर मंडळी जे पण कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. हा इन्स्टामार्टची जी वेबसाईट आहे, नाहीतर त्यांचे कस्टमर केअर आहे, नाहीतर त्यांची कोणती पण साईट आहे, तिथपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे की त्यांची जी एवढी जी पुअर सर्व्हिस आहे त्याबद्दल. हे बघा हे अजून 4था अंड आहे. हे बघा 4था अंड फुटलंय. तर हे बघा हे पण अंड फुटलेलं आम्हाला आलंय. हे बघा 5वं अंड आहे. ओके 6 अंडे आणि ह्याच्यातलं आहे ना योग सगळा निघून गेला. हे 6 अंडी फुटले आणि हे वाले डॅमेज झाले. ओके हे एक अंड फुटलंय.
हे सात आणि आय थिंक हे पण अंड मला वाटतं फुटल्यासारखं. हा हे पण हे पण अंड हे फुटलं. 8वं अंड आहे. म्हणजे अक्षरशः ना राग येतो ना असा, खूप राग येतोय चिड येते की आम्हाला ब्रेकफास्ट करायचं होतं, अर्जंट होतं, कामावरती बाहेर पण जायचं होतं आणि असे जे फुटलेले अंड्याची जर डिलिव्हरी जर झाली असेल तर आणि हे खरंच बघा क्लिनिंग पण नाहीये. हे काय आहे असं, म्हणजे आम्ही क्लीनच करून खातो. पहिली गोष्ट आपण सगळेच क्लीनच करून खातो, पण हे बघा काय आहे. जेवढा जास्तीत जास्त होईल तेवढा जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा मंडळी, सगळ्यांना, सगळ्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे हा व्हिडिओ. कारण जे पण ऑनलाईन डिलिव्हरी मागवतात हे इंस्टामार्टवरून, त्यांनी आपली डिलिव्हरी फुकट जे मिळत इंस्टामार्ट नाही. मागवतात त्यासाठी आपण पैसे देतो. एक्स्ट्रा चार्ज पैसे दिल्यानंतर जस्ट त्यांची ते हे आहे काय बोलतात सर्व्हिस आहे, जस्ट इन जस्ट 10 मिनिट्स, म्हणजे 10 मिनिटात त्यांनी कसं आणलं हे बघा. हे असं आणलं 10 मिनिटामध्ये. क्लिनिंग सुद्धा केली नाहीये. अंड्याला इतकी घाण लागली आहे बघा, काय बोलायचं. हे बघ, म्हणजे अजून ही चिकन अशी केली. सर्व्हिस इंस्टामार्ट वालो देखो तुम्हारा सर्व्हिस कैसा है. विश्वासाने खरं तर मागवतो, कारण हे बघा खूप विश्वासाने आम्ही मागवतो, पण विश्वासाला खूप तडा गेला. आम्ही खूप गोष्टी पहिल्यापासून मागवत आल्या, छोट्या मोठ्या गोष्टी, पण असं काय झालं ना तर खूप इच्छा मरते, परत काही कुठल्या ऍपवरनं मागावं असं वाटत नाही. तर बघा हे खराब अंडे इकडे आहेत. हे बघा हे पण अंडे एकदम म्हणजे त्याला योगसॅक वगैरे लागून ते पण एकदम अक्षरशः स्मेल यायला लागलाय अंड्यांचा. धुवून क्लीन करू शकतो, पण पूर्ण- हे वाया गेले. पूर्ण एकदम असं. हा व्हिडिओ मंडळी जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही सगळ्यांना. जेवढ्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करता येईल तेवढा शेअर करा. इंस्टामार्टवाल्यांपर्यंत पण हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे की त्यांची सर्व्हिस कशी आहे, डिलिव्हरी पार्टनरची चुकी आहे की इंस्टामार्टचं जे पॅकेजिंग डिपार्टमेंट आहे त्यांची चुकी आहे. पण हे खूप म्हणजे अतिशय निंदनीय प्रकार आहे. म्हणजे आम्ही पैसे देतो, पैसे पे करतो, ती जर अशी पुअर सर्व्हिस देता येईल तर नंतर नेक्स्ट टाईमला आम्ही काय ऑर्डर करणारच नाही ना पक्का. तर बघूया आता इंस्टामार्टवाल्यांना आपण याच्याबद्दल हा रिव्ह्यू वगैरे देऊयात. त्यांची जी साईट आहे त्याच्यावरती आपण बघूयात काय पॉसिबल आहे ते, काय करता येईल ते. तर हा व्हिडिओचा एंड इथंच करतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि मंडळी तुर्ता थांबतो इथेच. जास्तीत जास्त हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत तुम्ही शेअर करा.